महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। वाटण घ्यायचं आपल्याला बघा आमचे असे म्हणजे पोरांना श्रवण यंत्र पाहिजे म्हणतात त्यांचं म्हणजे आता आले का ते या ना मग त्यांना बोलवा आपण हो ठीक आहे ना मग आले का ते त्यानंतर सध्या आहेत का इथं इथंच मी आणतो ते मशीन इथं देऊ आपण फुल वास यायला हा या लवकर घ्यायच्या याद्या याच्यामध्ये मशीन कर्णपद्धतीची यादी ते नोंदणी वगैरे दिल्या का कानाचे पैसे वाटप लगेच सुरुवात होत आहे तर त्याची यादी या ठिकाणी असं हातात द्या. कानाचे मशीन वाटप सुरू होत आहे सोनाक्षी आहे वैष्णवी लवाळी आणि मशीन पण ही खूप चांगल्या क्वालिटीची मशीन आहे खूप चांगल्या क्वालिटीची मशीन आहे हिची किंमत 5,000 रुपये आहे मार्केटमध्ये जर गेलं तर 7,000 ते 8,000 रुपये लागतात फ्री मध्ये आपण देतो हा प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्याला अगोदर प्रोपोजल तयार करावं लागतं हा बीपीसीएल त्यांना द्यावं लागतं ते बघतात सर नाही तुमचं स्वागत करायचं आहे 2 मिनिटं तुमचं स्वागत आहे 2 मिनिटं आणि नंतर मग ते बघतात ही संस्था खरंच कॅपिलेबल आहे का ही ग्राउंड लेवलला काम करते का हे सगळं बघतात बघित त्यांना जर वाटतं या ठिकाणी कानाचे मशीन वाटप सुरू होत आहे सोनाक्षी आहे वैष्णवी लवाळे मार्केटमध्ये गेलं तर 7,000 ते 8,000 रुपये लागतात फ्री मध्ये आपण देतो विशाल बौद्धी सेवाभावी संस्था भारत पेट्रोलियम पंप बीपीसीएल यांच्या मार्फत आता दिव्यांग बंधूंना वाकर व्हीलचेअर साहित्य वाटप करण्यात आले हँडिकॅपची निवड कशा पद्धतीने हँडिकॅपची निवड आम्ही काय केलं की जे गरजू लोक आहेत तिथपर्यंत जाऊन त्यांचं स्वतः बघितलं खरं त्यांना हँडिकॅप म्हणजे वाकरची गरज आहे का त्यांनाच वाकर दिले ज्यांना खरंच व्हीलचेअरची गरज आहे का असे लोक आम्ही स्वतः जाऊन शोधले आणि त्यांचे तिथे स्वतः बघितलं त्यांचे डॉक्युमेंट बघितले असेच लोक आम्ही तिथे शोधून त्यांना शुल्क वगैरे निःशुल्क आहे 1 रुपयाही घेतलेला नाही भारत पेट्रोलियम पंप आणि बीपीसीएल आणि विशाल बौद्धी संस्था यांनी कोणाकडून 1 रुपया घेतलेला नाही प्रमुख पाहुणे आमच्या कार्यक्रमाला खरं तर अतुल साळे साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं होतं ते येणार होते त्यांचा 11 वाजता फोन आला होता येतोय म्हणले होते पण आपल्याकडे सगळे बांधव अपंग सगळे दिव्यांग लांबून येणार होते त्यांना यायला उशीर झाला त्यांचा नंतर फोन आला की एक कार्यक्रमात बिझी आहे त्याच्यामध्ये काही येऊ शकले किती लोकांना आतापर्यंत आपण दिले आपल्याकडं व्हीलचेअर 175 लोकांना दिली आपण वाकर 50 लोक आहेत आणि जे कानाच्या मशीनरी आहेत 125 लोक आहेत जिल्ह्यामधून लोक आले यासाठी पूर्ण काही शहरातले आहेत काही खेड्यातले पण आहेत याची फॉर्म प्रक्रिया कशी होती हा यांची एक फॉर्म होता फॉर्मवर त्यांचे फक्त नाव अपंगाचं प्रमाणपत्र आधार कार्ड एक फोटो आणि त्यांची सिग्नेचर त्याच्यामध्ये लहान मुलं पण आहेत 12 वर्षाचे 15 वर्षाचे वाकरसाठी व्हीलसाठी आणि कानाच्या मस्तीसाठी आणि 60 वर्षाचे 50 वर्षाचे पण आहेत
जर समजा गरजू दिव्यांगाला जर समजा सायकलीची आणि कामाच्या यंत्राची गरज पडली तर आपण त्याला देऊ शकाल. हो, देऊ शकतो आपण त्यांना जर गरज, पण फक्त आपल्याला लाभार्थी खरं पाहिजे, त्यांच्याकडे पाहिला त्यांनी लाभ घेतलेला नसेल आपण प्रयत्न करू. त्याच्यासाठी काय काय करावं लागेल? नाही, त्यांच्यासाठी काय आपल्याला जे भारत पेट्रोलियम पंप आहे त्यांच्याकडे आपल्याला मागणी करावी लागते, त्याच्यानंतर त्यांनी ती मंजूर करतात. अनेक संस्था आहेत ना दिव्यांगांना मदत करतात, मग त्याच्यामध्ये रिपिटेशन झालं तर त्यांना आपण कसं डिटेक्ट करतो त्यांना? हा, तर त्यांना आपण काय करतो की आपण त्यांची म्हणजे सगळं बघतो, त्यांच्याकडे पहिली सायकल आहे का, व्हीलचेअर आहे का, किंवा त्यांच्या म्हणजे आजूबाजूचे लोक राहतात त्यांना पण विचारतो यांनी खरं पहिला लाभ घेतलेला आहे का. कारण काही असं पण आम्ही अनुभवलंय की काही डबल लाभ घेतात, पण आम्ही प्रत्यक्ष म्हणजे बघितलं की यांच्याकडे पहिली आहे का, व्हीलचेअर आहे का, वॉकर आहे का, अजून शेजारच्याला विचारलं आहे का, त्यांना नसन तरच आम्ही त्यांना दिलो. विशाल बहुउद्देशीय संस्था जी आहे ही संस्था गेल्या किती वर्षापासून गेल्या विशाल बौद्धिक सेवा संस्था ही जालन्याची आहे. ही कमी 2011चे रजिस्ट्रेशन आहे, पण 6 ते 7 वर्षापासून ही चांगल्या प्रकारे काम करते. आम्ही आता एक पाऊस आपल्याकडे खूप झाला होता, नद्या वगैरे पूल आलं होतं, त्याच्यामध्ये बरेचशा लोकांचे घर वाहून गेले. अशा लोकांना आपण ताडपत्रे दिल्या, राशन किट दिल्या, त्याच्यात निरमा, साबण, सोडा, बरंचसं काही आपण त्यांना गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वगैरे मदत केली जाते का संस्थेच्या माध्यमातून? हो केली जाते. आपल्याकडे जर गरजू विद्यार्थी जर असेल त्यांनाही आपण प्रयत्न करतो. म्हणजे शालेय पातळीवर का कॉलेज युनिव्हर्सिटी पातळीवर? नाही, शाळेत पाहतो. अजून आपल्या संस्थेचे अन्य काही कार्यक्रम? आपल्याकडे आपण सॅनिटायझिंग पॅड पण फ्रीमध्ये वाटले. आपण म्हणजे आता मधामध्ये आपण राशन किट पण म्हणजे फ्रीमध्ये वाटल्या, 1 रुपयाही पण आपण. आणि आपण शक्यतो म्हणजे असे गरीब बघितले, खरंच त्यांना गरज आहे का. आता आम्ही काही ताडपत्र दिले, आम्ही त्यांची स्वतः घरं जाऊन बघितले, त्यांच्या घरात पाणी गेलं, त्यांचे पत्राचे घरं आहेत, कुडाचे घरं आहेत, इथपर्यंत स्वतः जाऊन त्यांचे फोटो काढून त्यांचं विचारून सगळीच त्यांना दिली, मदत केली. आरोग्याविषयक काही मदत आपण संस्थेच्या माध्यमातून करता का? हो, संस्थेच्या माध्यमातून. कुठल्या स्वरूपाच्या आरोग्य सुविधा? आरोग्यामध्ये आम्ही सॅनिटायझरचे पॅड वाटले. पोरांमधून पण आम्ही बऱ्याच जणांना मास्क वाटप केली. परत त्यांना काही अन्नधान्य त्यांना पण आपण त्यांना वाटप केलं. आपण दिव्यांगांना काय अपील करणार या निमित्ताने? दिव्यांगाला आपण अपील करतो की आपण जे साहित्य दिलं आपल्याला BPCL भारत पेट्रोलियम पंप, ह्या साहित्याचा खरंच चांगला उपयोग करावा, दुरुपयोग करू नये आणि व्यवस्थित त्याचा वापर करावा. त्याचा आयोजकासाठी आपल्या इथं शेख नासेर म्हणून आहेत, त्यांनी खूप मदत केली त्यांनी. आणि काही शाळेवाले आहेत, अपंग शाळेवाले, त्यांनी पण खूप मदत केली. संभाजीनगरमध्ये राबवला जातो. नाही, आपण हा कार्यक्रम कुठेही राबवू शकतो. फक्त आपल्या भारत पेट्रोलियम पंप BPCL आपल्याला फक्त संभाजीनगरसाठी साहित्य दिलं होतं, त्यामुळे आपण हा साहित्य लोकांसाठीच आपण वाटप केलं. जर आपल्याला कोणाशी कॉन्टॅक्ट साधायचं काही कॉन्टॅक्ट हो, कॉन्टॅक्ट नंबर आहे ना माझा नंबर आहे 90 49 42 80 78. दिव्यांगाला जर काही गरज पडली काही साहित्याची तर आपण त्यांना मदत करू. टार्गेट किती जणांचं वाटप? 350 लोकांचं टार्गेट आहे. झाली सर पूर्ण? हो, पूर्ण झालेलं आहे. काही लोक म्हणजे आता थोडंसं जेवण वगैरे केले, काही वाटायचे बाकी आहेत, बसलेले आहेत, नाव नोंदणी चालू आहे. हे सगळं झाले की त्यांना आपण राहिल्या साहित्य वाटप करू. विशाल बौद्धिक सेवा संस्था अध्यक्ष भास्कर गुलाब उघडे, जालना. ओके, नमस्कार. माझं नाव विशाल गुलाबराव उघडे. आम्ही विशाल बौद्धिक सेवा संस्थेमध्ये ग्राउंड लेवलवरती काम करत आहोत. आणि आमच्या टीममध्ये 6 ते 7 लोक आहेत जे एकदम ग्राउंड लेवलवरती काम करतात. आणि आमच्या गुलाबराव उघडे आणि सचिव आहेत वंदना भास्कर उघडे आणि उपाध्यक्ष आहेत राहुल गुलाबराव उघडे. आणि गेल्या 7 वर्षापासून या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सर्वात मोठा कार्यक्रम असे प्रोजेक्ट राबवला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण त्यांचे घर पहिले नुकसान भरपाई म्हणजे आपण त्यांना मॅट, ताडपत्री, रस्सी, बकेट, कोलिगेट ब्रश म्हणजे आणि राशन किट वाटप घालून त्याच्यामध्ये तेल पॅकेट, गव्हा पॅकेट, साखर, डाळ, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मिरची पावडर, धनिया पावडर यासहित आपण लोकांना मदत केली. आपली संस्था जालन्यामध्ये आहे आणि आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम घेतात. हे राजधानीचं शहर आहे. आपण जालन्यामध्ये काही कार्यक्रम राबवतो. हो, जे कार्यक्रम जालन्यातच राबवते. पावसाळ्याचे कार्यक्रम, पावसातून ज्या नुकसान झाले गोरगरीब जनतेची, त्यांचे आर्थिक नुकसान झाली, त्याचा माल वाहून गेले, त्यांचे घर पडले, त्यांची मागणी आपण ते जालन्यात केलेले होते. आपलं काय नाव? माझं नाव विशाल उघडे.
खरं तर पेट्रोलियम पंप आणि BPCL यांचे खूप सहकार्य आहे. यांनीच एवढी मदत केली, त्याच्यामुळे आपण या दिव्यांग लोकांना मदत करू शकलो. त्याच्यामुळे भारत पेट्रोल पंप BPCL चे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे